डोबार कुमारी जय डोबार कुमारी। दिली हाक म्हणे नव्हते जतन, वेगळाले गुण धाव घेती, काम क्रोध मद मत्सर अहंकार, निंदा हिंसा फार माया तृष्णा। तुकोबरा या अभंगातून भगवंताची शरणागती आपण का केली याचा भाग प्रतिपादन केलेला आहे। आणि भगवंताची शरणागती न करता काही ज्या प्रसंगाला आपल्याला सामोरं जावं लागतं त्याचं वर्णनही यामध्ये आलेलं दिसतं आहे की आपण शरणागती का केली याचा भाग पहिल्याच चरणामध्ये सांगितला की मने जतन नव्हते आणि वेगळाले गुण धाव घेतली, म्हणून हाक दिली। देव या पदाचा अध्याहार करायचा, देवपत्तीचं आलेलं जरी नसेल तरी भगवंताकडे आपण भगवंताला हाक मारली की देवा तुम्ही आमच्या या कार्यामध्ये सहभागी व्हा। जीवाला दुःखातून बाहेर पडायचं असतं म्हणून देवाचं स्मरण करायचं। देव हा सुखस्वरूप आहे आणि जीव हा स्वरूपात तसा पाहिला स्वरूपाने जरी सुखस्वरूप असला तरी अज्ञानकारी असल्या कारणाने त्या अज्ञानामध्ये दुःखाचीच त्याला प्रतीती येत राहते। जोपर्यंत तो स्वरूपाला जाणत नाही, ओळखत नाही, स्वरूपाकडे जात नाही तोपर्यंत दुःखी असतो। जीवाचं स्वरूप आणि देवाचं स्वरूप एकच आहे। जीव हा स्वरूपाने सुखरूप आहे तर देव हाही सुखस्वरूपच आहे। सुखरूप ऐसे तुझे कोण सांगा, माझ्या पांडुरंगा सारिकेते, माझ्या पांडुरंगासारखा सुखरूप कोण आहे। पण मी पांडुरंग आहे हे ज्ञान जीवाकडे नसतं, म्हणून मी पांडुरंग आहे या ज्ञानासाठी परमार्थ करावा लागतो। आणि पण तो मन करत असताना जीवाच्या जीवदशेतून परमार्थाची सुरुवात होते। असं नाही की हा ज्ञानाचा भाग तर मी तुम्हाला आत्ता सांगतोय, पण सुरुवातीला जेवढे लोक परमार्थाला लागतात किंवा देवाचं करतात, सोप्या भाषेत म्हटलं तर ते म्हटले आम्ही देवाचं देवदेव करतो, तर तो कशासाठी करतो असं विचारलं त्याला की तू काय त्याच्या छंदात पडला या देवाच्या, तर ते काय हो संसारात फारच दुःख आहे, मग या संसारातून सांसारिक दुःख घालवण्यासाठी देवाच्या छंदात पडला हा वर्ग पाहिला असतो। कोणी लगेच निष्काम देवाच्या भक्तीमध्ये येत नाही, सकामीच असतात सगळे, म्हणजे संसार सुखरूप करण्यासाठी आलेले असतात। पुढे जाऊन काही दिवसांनी असं लक्षात येतं की संसार सुखस्वरूप होत नाही, कारण त्याचं स्वरूपच सुख नाही तर असंच जड दुःखरूप आहे। दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कोठे, हे लक्षात यायला पुष्कळ कालावधी जातो। तोपर्यंत फार निम्म आयुष्य संपून जातं आणि मग म्हटले आता का हो, देवाचं किती जरी केलं तरी संसारातली दुःख थोडीच गेली, किंवा काहींची गेली तर ती त्यांना असं वाटतं की देवामुळे गेली, परंतु तसा त्याचा विचार नसतोच, तर ते प्रारब्ध त्याचं चांगलं असतं। नाहीतर नास्तिक लोकसुद्धा बरेचसे भोगप्रधान असतात, पुष्कळ त्यांना संपत्ती पैसा अडका, लोकांचं सामान्य लक्षण संपत्ती असलं की सुख आहे असं आहे, पण संपत्तीचा आणि सुखाचा हा अन्वय सहचार नाही। अन्वय सहचार नाही, अन्वय सहचार म्हणजे असणं की सुख आहे संपत्ती आहे म्हणून सुख आहे, तर असं नाही। संपत्ती असते पण सुख नसतं, म्हणून संपत्तीचा आणि सुखाचा अन्वय सहचार नसतो। हा कोणतेही विषय नाही तरीसुद्धा सुख असतं, म्हणून विषयाचाही अन्वय सहचार नाही। हा ज्या वेळेला हे जीवाच्या लक्षात येतपर्यंत पुष्कळ कालावधी गेलेला असतो आणि मग तो म्हणतो की अरे मग सुख कशात आहे, तर तुझे आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलासी, चिवडोनिया नाशी तुझ्या घरच्यांनी केली। तुकोबराय म्हणतात तसा तुझे आहे तुझं पाशी, तूच परमात्मा आहेस, तूच देव आहेस, सुखस्वरूप आहेस, परंतु तो सुखासाठी बाहेर वणवण फिरायला लागला तर तेव्हा मग त्याच्यातून तुला काय करावं लागेल, तर खऱ्या देवाची ओळख करून घ्यावी लागेल। म्हणून जे कोणी वारकरी बनतात
तर त्यांचं पूर्वपुण्य निश्चित चांगलं आहे असं समजून घेत जावं. कारण इकडे आल्यावरती तुम्हाला ऐकाय तरी मिळतं. त्या गणपतीच्या देवीच्या भक्तांना काय आहे ऐकायला? उदास, म्हणजे अशी अवस्था आहे. पूजा तर भरपूर करतात, पुजारी बी चांगले असतात, आणि देवीचे भक्त ते बी सवासणीमध्येच गुंतलेले आहेत. त्याच्यामुळे ते भक्त सगळे तेवढेच आहेत. त्याच्यात ज्ञानाचा काय भाग आहे? ज्ञानाचा काही भाग नाही. रामकृष्ण परमहंस हे देवीचे भक्त होते, कालिका मातेचे. पण त्यांच्या बाबतीत असं म्हटलं जातं की त्या देवीला असं नव्हतं मानत की जसे हे बाकीचे लोक मानतात. कुठल्याही त्याला बळी दिला नाही. कालिका मातेला रामकृष्ण परमहंसांनी बली दिला त्यावेळेला देवी प्रसन्न झाली का? नाही, तशी नाही आहे ती. याचाच अर्थ बळी देऊन देवी प्रसन्न होत नाही. पण बरेचसे लोक त्याच्या असे व्यभिचारी मार्गात घुसले. त्या देवी उलट त्या आमच्या जड भरतराजाला त्या देवीसमोर काही मंडळी वनातली मंडळी ती घेऊन गेले, बळी देण्यासाठी घेऊन गेले. देवीला बळी द्यायचा म्हटले. मग निर्दोष होते, हे चांगले होते, शरीर वगैरे पुष्टी चांगली. आणि मग मुक्त पुरुष महात्मा असणारे जड भरताला त्यावेळेला प्रत्यक्ष देवीच प्रगट झाली. कारण त्यांनी तलवार मारणार की देवी प्रगट होऊन त्याची तलवार त्या घेऊन जो चालवणार होता त्यालाच मारून टाकलं. याचा अर्थ देवीला हिंसाप्रिय नाही. देवीला हिंसाप्रिय नाही, कोणत्याच देवाला हिंसाप्रिय नाही. हिंसक लोकांनी त्याला तशा पद्धतीने तयार केलेला असतं. त्याला कोण काय करणार? म्हणजे खऱ्या देवाची ओळख होतच नाही. असे भरपूर देव आहेत. आणि त्या खालच्या देवांचा तर काल विषय सांगितला, त्यांचा तर विषयच नाही काय. तेव्हा असे तमगुणी भक्त, रजगुणी भक्त, बऱ्याच देवांना लाईन लागलेल्या आहे. पांडुरंगाला जेवढी लाईन नाही तेवढी लाईन त्या देवांना लागलेली दिसते. आता बालाजीला काय थोडे जातात का लोक? सगळ्या भारतामधून जातात, बाहेरून येतात, तिथेही गर्दी आहे. असे अनेक देव आहेत की ज्या देवांच्याकडे तिथं जाऊन म्हणले काय, म्हटले आता काय करायचं? तिथं काय आत्मज्ञान ब्रह्मज्ञान सांगितलं जाईल का? पाया पडायचं, चक्रा मारायच्या, बाकीचे मंडन भिंडन बाकीच्या गोष्टी करायच्या, आणि बस ते म्हणजे हा देव झाला त्यांचा. असे जर मंडन करून ब्रह्मज्ञान झालं असतं तर सगळ्यांनी नुसतं सोपं काम झालं असतं. केस कापले की ब्रह्मज्ञान. सांप्रदायिक नियमाप्रमाणे आपण मंडन करतो तर एक सांप्रदायिक चिन्ह म्हणून केलं जातं. ते पांढरे कपडे घालणं वगैरे वगैरे हे बाह्य लक्षण आहे. आंतरलक्षणात तसं नाही आहे. तर तेव्हा म्हणून खरा भक्त जो आहे तो ज्या वेळेला तयार होतो त्यावेळेला त्याला देवाचं खरं चिंतन करतो. आणि या संसाररूपी दुःखातून मला सोडवणारा कोणच नाही हे कळालं. मग कोण सोडवेल? तर तो देव सोडवेल. म्हणजे देव सुखरूप आहे म्हणून सोडवेल. मग त्याची निष्काम भक्ती करायला लागते. पण या भक्तीतला मुख्य अडथळा मन आहे. कारण मन आपण किती जरी चिंतन करतो, इकडे देवाचं चिंतन करावं, ज्ञानेश्वरी वाचावी, गाथा वाचावी, भागवत पाहावं, वेदांताचे ग्रंथ पाहावे, आणि एवढं सगळं करायला त्या मनाला एकत्रित करावं, सैराट झालेल्या मनाला इकडे आणावं. आणि चिंतन इथलं चिंतन संपलं. संसाराचं चिंतन म्हणजे विष आहे. इथलं चिंतन जरी अमृत असेल तरी संसाराचं चिंतन विष आहे. शक्ती कोणाची भारी आहे? विषाची शक्ती भारी आहे. म्हणून समजा तुम्ही 6 तासही देवाचं चिंतन केलं आणि संसाराचं 1च तास चिंतन करायला गेले, 1 तास काय 6 तास कोण करतं तेव्हा? हे चिंतन नाही करतो, लगेच त्याचा वारा लागतो. बरं त्याच्यात इतकं एकरूप होतं. ते सांसारिक चिंतनात मन इतकं तद्रूप आणि एकरूप होतं की ते इकडे त्याला तद्रूप करायला एवढे कष्ट लागतात.
त्याचं कारण वेगळं आले गुण धाव घेते. परमार्थात बी आलं म्हणजे ते चिंतन करत आहे. असं जर घरी बसलेलं असेल ना तर असा पंचदशी काढली, मग पंचदशीतून काढल्यावरती ते त्याचं एखादं काय उदाहरण सापडले की त्या उदाहरणाच्या पाठीमागं ते पळतं आणि पुढे पुढे असं लक्षात येतं की तुम्ही पंचदशीत नाहीतच तर संसारात कुठेतरी जाऊन बसलेले दिसतं. इतकं ते प्रचंड वेगाने निघून जातं. म्हणजे चिंतन म्हणायला समोर चिंतन तर देवाचं करतो आणि नंतर ते मन कुठेतरी विषयात एका ठिकाणी गेलेलं असतं. तिकडून त्याला परत धरून आणायचं. कारण श्रोत्रेंद्रिय असे बसले, घंटागाडी आली असं म्हटलं तर ते मन आहे ते लगेच उठतं आणि कुठं चाललं घंटागाडी. आता घंटागाडी हा एक शब्दच आहे आणि म्हणजे त्या बाह्य शब्द आहे परंतु तो विषयाचा. कारण त्यांच्या डोक्यात कचरा असतो. 4 दिवस झालं गाडी नाही आली म्हटले तर ते कचरा कुठं टाकायचा, बरोबर आहे का नाही. आणि मग ते म्हणले की द्या म्हणून तिकडं ते लगेच ते जसं असेल तिकडं ठेवून दिलं. ते ग्रंथ ठेवून दिला, पळाले लगेच तिकडे पळाले. त्याचं आले की तिथं एखादी दुसरी ठकूबाई भेटली. ते ठकूबाई भेटली की ते घंटागाडी गेली मागाशीच निघून, तरीसुद्धा तिच्या त्या चर्चा तिकडंच चाललेल्या आहेत अगदी मन लावून. आणि गोडीची चर्चा जर काढली तर मग तर कामच मिटलं व. तर हे म्हणजे हे गुण काय करतात, धाव घेतात. एक शब्द हा गुण ऐकला तर त्या शब्दगुणाने म्हणजे शब्द हा गुण श्रोत्रेंद्रियाला विषय होतो. श्रोत्र म्हणजे कानाने काय ऐकतो आपण, शब्द ऐकतो. त्या शब्दाचे निंदा आणि स्तुती असे 2 प्रकार येतात. त्याच्यात जर एखाद्याने तुमची स्तुती केली तर ते गेलाच तो त्या स्तुतीच्याच मागं जातो. आणि कोणी तुमची जर निंदा केली तर तुमच्या चित्ताला इतकं वाईट वाटतं, कपाळ धरूनही ठाके माऊली म्हणतात तसं. त्यांनी मग त्या निंदा ऐकल्यावरती परत मन उद्विग्न झालं का नाही. मन उद्विग्न, मग मनाला जतन करता आलं का नाही, जतन करता येत. स्तुती ऐकली तरी मन ते म्हणजे त्या हुरपून गेलं, त्याच्यामध्ये हुरूप झाला त्याला. आणि हुरूप होणं हे सुद्धा जतन करण्याचं लक्षण नाही. म्हणजे त्याच्यात समत्व राखणं हे खरं लक्षण आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात की आम्हाला हे जतन करायला अवघड चाललेलं आहे. लोक आमची स्तुती आणि निंदा करतात त्यावेळेला आम्हाला त्याच्यामधून एकच गुण पाहिला, आपण श्रोत्रेंद्रियाचा गुण पाहिला तरी कठीण आहे का नाही. पुढे रसनेंद्रियाचा गुण पाहिला. रसनेंद्रियामध्ये सुद्धा प्रिय आणि अप्रिय असे गुण आहेत. त्याच्यात षड्रस जरी असतील, 6 रस आहेत, ते 6ही रसात कोणाला कसा प्रिय काही सांगता येत नाही. तर त्याच्यामध्ये काहींना गोड आवडतं, काहींना तिखट आवडतं, काहींना गोड तिखट आवडतं, कोणाला आंबट आवडतं, कोणाला खारट आवडतं, कोणाला कडू. ते म्हणले कारल्याची भाजी करा, कारल्याची भाजी. हो अजिबात करू नका, आपल्याला तर अजिबात आवडत नाही. कारण त्याच्या आवडीवरती ते विषय राहतात. मग आता त्याच्यातही म्हणजे रसनेंद्रियाचे जे विषय आहेत, रसनेंद्रियाचे विषय तर आता मग त्याच्यामध्ये इतका विषय म्हणजे भारी असतो. त्या सगळ्या विषयांची मैत्री एकमेकाशी. जसा रस्त्याने नुसते चालले त्या म्हणजे रस्त्याने चालल्यावरती लगेच त्याला नेत्राने पाहिलं कशाला, तेव्हा नाकाने गंध आला भज्या तळलेल्याचा, भज्याचा वास आला की ते म्हणतं भजे बरं का, आणि नेमके कांदा भजे आहेत आणि वातावरण बी कांदा भजी खाण्यासारखं आहे. आणि मग लगेच त्याच्या रसनेंद्रिय, आता रसनेंद्रियाला नाही खुणावलं, त्याने खुणावलं कोणी, घ्राणेंद्रियाने खुणावलं आणि रसनेंद्रिय पळालं. आणि ते पळाल्या ते म्हणलं नाही हॉटेलात खाणं चांगलं नाही. हॉटेलात खाणं चांगलं नाही. महाराजांनी सांगितलं हॉटेलात खाणं, पण जाऊ द्या आजच्या दिवस खाऊ, मग उद्याच्यापासून म्हणजे आजच्या दिवस काय होते त्या बरं. आता बाहेर भूक लागलेली, आता काय करणार आहे म्हणून ते जाऊ द्या. आणि कुठेच महाराज पाहिला. मग त्या गेला तिकडे
म्हणजे त्याच्या नियमामध्ये काय झाला, बिघाड झाला, खंड पडला का नाही. नव्हते मने जतन नव्हते, म्हणजे निग्रह करता आला नाही. मनाने या इंद्रियांचा निग्रह करता नाही आला. अशा प्रत्येक इंद्रियाची कथा आहे आपापली. प्रत्येक इंद्रिय, एक एक इंद्रिय इतकं बलवान आहे, म्हणजे त्याचं काय ना. बलवान इंद्रियो ग्रामो विद्वान नपिकर्षती, अपिकर्षती, अपिकर्षती. विद्वानसुद्धा त्याच्यामध्ये आकर्षित होतात. त्या जेमिनीने सांगितलेलं होतं. जेमिनी आणि व्यासमहर्षींचा दृष्टांत सांगितला जातो. दोघंही असे खातात, दोन्ही मोठे. जेमिनी म्हणजे काय, साधारण का पूर्वमीमांसाकार आहेत ते, आणि व्यासमहर्षी उत्तरमीमांसाकार. आता त्याच्यामध्ये हे ते म्हणले मग हे कसं काय एकमेकाला भेटले. मग त्याच्यात काय अडचण आहे. शास्त्राच्या चिंतन भिन्न असतं आणि प्रत्येकाच्या हे जे असतात ते भिन्न असतात. ज्या वेळेला व्यासमहर्षींच्या या श्लोकाचा विचार आला की बलवान इंद्रियो ग्रामो विद्वान अपिकर्षती असं लिहिलेलं होतं, तेव्हा यांनी सांगितलं, जमिनींनी सांगितलं, हो अपिकर्षती विद्वान आहेत ते, आणि ज्ञानी पुरुष हा इंद्रियांना मोहित होत नाही. आणि असं पाहिजे, ते नपिकर्षती पाहिजे तिथे, न अपिकर्षती असा शब्द येतो. आकर्षित होत नाही, इंद्रियांच्या विषयाला विद्वान आकर्षित होत असं पाहिजे होतं. आता ते व्यासमहर्षींनी लिहिलेलं त्यांच्यामध्ये कसं चूक राहील वा. ते म्हटले ठीक आहे, तुला असं वाटत असेल तर के बदलून. मग त्यांनी ते तसं लिहिलं, म्हणजे श्लोकामध्ये बदल केला. पण व्यासमहर्षींनी त्यांची परीक्षा घेतली आणि मग काही 7-8-10 दिवस गाशे गेल्यानंतर असे काल कसा ढग आला होता, असे ढग आले. आणि ते ढग आल्यावरती म्हणजे त्याच्या आधी 2-3 दिवस झड लागली होती, आणि झड लागणं माहिती ना, सतत पाऊस पडत होता. आणि मग असं झड लागली, तर मग झड लागल्यावरती त्याच्यामध्ये पावसाळी वातावरण तयार झालं. आतमध्ये त्यांची जी ही होती, कुटी होती, त्या कुटीत जेमिनी आतमध्ये बसलेले होते. आणि व्यासमहर्षींनी सांगितलं, त्याच्या आधीच सांगून गेले की मी आता गावाला चाललेलो आहे, मी थेट आता 15-3 आठवड्यांनी येईल, तोपर्यंत मी काही इथे नाही. म्हणजे आता मी बाहेर निघान गेला, तुम्ही पहा, आता मी कधी येईल त्यावेळेला येईल, 3 आठवड्यांनी, महिन्यानी, असं म्हणून ते निघून गेले. आणि ज्या वेळेला झड लागलेली, मग त्यावेळेला ते आतमध्ये बसलेले. जेमिनी हे विद्वानच होते. पूर्वमीमांसा शास्त्र निर्माण केलं तरी, जरी पूर्वमीमांसाला हे केलेलं असेल, निर्मिती केलेली, तरीसुद्धा हे शास्त्रकारांची त्यांची त्या मताला अनुसरून बोलणे असतात. वास्तविक हे सगळे भगवंताचे अवतार आहेत. म्हणून ते अवतार आहेत बरं सगळे. अगदी हे निंबार्क, रामानुजाचार्य, हे सगळे भगवंताचे अवतारच आहेत. आणि मग त्यांनी ती विचारसरणी विशेष करून टाकलेली असते. आणि कारण या प्रत्येक विचारसरणीची काही मंडळी राहतात, आणि प्रत्येकाला कुठेतरी आश्रय मिळाला पाहिजे, म्हणून त्याच्या विचाराचा आश्रय हा त्याचा संप्रदाय बनतो. आणि त्या संप्रदायात ते राहतात. ते म्हणजे मग त्यांना तत्त्वज्ञानापासून वंचित ज्यांनी निर्माण केले ते नाही राहिले, म्हणून ते मुक्तच झाले. कारण त्यांनी जर तसा बोध निर्माण करून घेतला, अद्वैत तत्त्वज्ञानाचा बोध ज्यांनी चित्तात ठसवला, ते द्वैती आचार्यसुद्धा मुक्तच आहे. आणि जर नसेल त्याच्या चित्तामध्ये आला, तर मग ते द्वैतामध्ये राहू शकतात, असं खंडन केलेलं आहे त्यांचं. तर तेव्हा झालं बा. आता ज्यांना हे सगळं शास्त्र निर्माण केल्यावर अर्थ कळतं, ते काही सामान्य माणसं आहेत का, विद्वान आहेत ते. म्हणून जेमिनी विद्वानच होते. आणि मग जड लागलेले होऊन पाहून बाहेर जायची ही नाही राहिली. आतमध्ये शेकोटी पेटवलेली आणि तिथं बसलेले कोण, जेमिनी. आणि मग व्यासमहर्षींनी स्त्रीचं रूप धारण केलं. आणि स्त्रीचं रूप धारण करून बाहेर नुसत्या अशा बांगड्या वाजवल्या, आवाजाची किमया अशी आहे. स्त्रीच्या पायातलं पैंजण म्हणा किंवा हातातल्या बांगड्या जरी वाजल्या तरी माणसाची चित्तवृत्ती विचलित होऊन जाते. भरत्या एवढ्या अरण्यात इथं कुठली स्त्री आली असं कधी वाटलंही नाही. मग त्याने ते पाहिलं तर ते बाहेरून एक स्त्री डोकावत होती. आणि ते म्हटले, ते अशी उभी होती. त्यावेळेला जेमिनी म्हटले, मग आतमध्ये या ना म्हटले.
तर ते म्हणले आतमध्ये मी एकटी कशी येईल, तुम्ही एकटे इथं, आणि ये पुरुषाच्या जवळ मी जायला नाही पाहिजे म्हणून मी इथे बाहेरच उभी राहते. आता ते ओली चिंबा अवस्थेमध्ये कोण होते ते? व्यास महर्षी होते, सामान्य नाही. त्यांनी रूप घेतलेलं, म्हणजे त्यांना काय हो, व्यास महर्षींचं काय सांगावं. आणि स्त्रीच्या याच्यामध्ये रूपामध्ये होते ते. आणि मग त्यांनी ते म्हणले नाही नाही, या आतमध्ये आल्यावरती, ते आतमध्ये आल्यावरती परत विद्वान आहेत ना, आणि ते म्हणले मग शेका आता इथे. तर दोघं शेकायला लागले. त्याच्यात व्यास महर्षींच्या आपल्या जमिनीच्या चित्तात कामभावना उत्पन्न झाली. कारण नसताना काय विचारायची गरज आहे का? तर म्हणले तुमचं लग्न झालं का? आता काय विचारायची गरज आहे? कामभावना उत्पन्न झाले. ते म्हणले नाही. पण म्हटले मग का असं काय इच्छा आहे का लग्न करण्याची? हो म्हटले लग्न तर करायची, मी त्यासाठीच फिरते. पण मला काय कोणी भेटलंच नाही म्हटले. असं म्हटलं मग मी आहे ना. असं बरं तुम्ही आहे. पण म्हटले माझं एक आट आहे, कारण मी ना आदिवासी भिल्लाची मुलगी आहे. आणि मग माझी काय आट आहे की तुम्ही काय करायचं, मला खांद्यावर घ्यायचं आणि प्रदक्षिणा मारायची असते आमच्या लग्नात. ते म्हटले मग असं करू ना, आतमध्ये शेकोटी पेटवलेलीच आहे, म्हणजे यज्ञ आयताच आहे, आणि याला मी काय करतो, बाहेरून प्रदक्षिणा करतो, म्हणजे झालं आपलं लग्न. उतावळा नवरा गुडघ्याला बसला. आणि मग त्याने ते तर घेतले बा तिने, म्हणजे या जमिनींनी तिला खांद्यावर घेतलं, तिला नाही. व्यास महर्षी होते ते. आणि मग खांद्यावर घेण्यात किती चक्रा मारायच्या म्हणले 7. म्हणजे मग 7 तर म्हणले आत्ता मारतो. आणि मग झाले बा 3 चक्रा मारून झाल्यावर 4थ्या चक्राला तर बेजार झाला गडी. आणि मग व्यास महर्षी होते, परीक्षा पाहत होते, आणि त्यांनी स्वतःचंही वजन वाढवलं. आता त्यांना काय अडचण आहे, वजन वाढवलं, खालचा गडी चालतोच आहे. सिद्धीच्याद्वारे लखिमा गरिमा सिद्धी आहेत त्या. आणि मग त्याच्यानंतर व्यास महर्षींची दाढी, मग त्यांनी मूळच्या रूपामध्ये प्रगट झाले ते त्याच्या खांद्यावर. आणि मग मूळच्या रूपात प्रगट झाले तर अशी दाढी खाली आली. दाढी खाली आल्यावर त्याचे ते अशी ह्याच्यासमोर आली, कशाच्या, तोंडाच्या समोर असं वाकून आलं. तर असं ते म्हणायला लागला वरच्या मंडळींना दाढी कशी काय आली. त्याने ते असं पाहिलं तर ते पण 7 चक्रा मारून दिल्या प्रदक्षिणा. आणि मग ते 7व्या चक्राला ते असे म्हटले बरं आता. मग ते त्यावेळेला त्यांनी असं वर पाहिलं तर वरती तर व्यास महर्षी बसलेत. आणि मग ते खाली उतरवलं, साष्टांग दंडवत घातलं. ते म्हटले आपला जो श्लोक आहे तो बदलायचा का? कोणता? बलवान इंद्रिय ग्राम विद्वान अपि कर्षती, असं नपि कर्षती नाही म्हटले, आपीच बरोबर आहे म्हटले. ते आता म्हणून मोठ्यांच्या बरोबर राहिल्यावरती माणसं सुधारतात. आणि नारद महर्षींची तर काय फजिती झाली हो. एवढे मोठे 14 विद्या 64 कला परिपूर्ण असणारे नारद कामाला जिंकलं असे म्हणून. कशाचे कामाला जिंकलं? तुम्हाला मागे कथा सांगितली, आता नाही सांगत बसत, आपली वेळ झाली. तर तेव्हा मन हे मनाचा निग्रह होणं अतिशय कठीण गोष्ट आहे. एवढी सोपी गोष्ट आहे का की लागला परमार्थाना मनोनिग्रह झाला, इंद्रिय निग्रह आहे, हा ना. समुद्र को उखाड़ फेकना, इंद्रिया अग्निभक्षण करणं असं नाही, लेकिन चित्ताच बरोबर आहे त्याचा. पण त्याच्यात ही इंद्रिय आपापल्या विषयांच्याकडे धाव घेतात. मनानं त्यात मनोमार्गी गेला तर ते चिमुकला. त्या इंद्रिय ज्या धाव घेतात आपापल्या विषयाकडं, आणि मनाला इंद्रिय धावता नावरती सकळ कुंडलिया युक्ती शांती निवृत्ती जवळी नाही. इंद्रियार्थेषु वैराग्य अनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शनम. ज्या विद्वानाचं लक्षण दिलेलं आहे त्याच्यामध्ये इंद्रियार्थेषु वैराग्य अनहंकार एवच. सामान्य नाहीत हे ज्ञानी पुरुष, त्यांनी एवढी साधना करून मनाच्या द्वारे यांना सगळ्यांना जतन केलेलं असतं. आणि ही गोष्ट साधकाच्या दृष्टीने अवघड आहे, मुक्ताच्या दृष्टींचा विषय नाही. मुक्त म्हणून तर ते मुक्त झालेले आहेत.
इंद्रियांच्या मागं धावले असते तर मुक्त कसे झाले असते. म्हणून तुकोबराय म्हणतात, आम्ही तर साधना करणारे साधक आहोत आणि आमच्या दृष्टीने मन काय म्हटले की दिली हाक मने नव्हते जतन. मने जतन नव्हते कारण वेगळाले गुण धाव घेते. त्या जतन पदाचा अर्थ निग्रह असा निघतो. म्हणजे मनाच्या द्वारे त्याला निग्रह करता येत नाही आणि केला तरी तो टिकत नाही, राहत नाही, अगदी भगवत प्राप्तीपर्यंत तो जात नाही. हरी सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, तुळशी हार गळा कास पितांबर.